महाराष्ट्राच्या वाट्याला भोपळा आलेला आहे। खरं तर देशातल्या विशेषतः बिहार राज्याने आंध्र प्रदेशनी ज्या पद्धतीनं केंद्र सरकारच्या छातीवर बसून आपल्या राज्यासाठी ज्या पद्धतीनं वेगवेगळे विकासाचे प्रकल्प घेऊन गेलेले आहे, महाराष्ट्राचं हे सरकारमधले मुख्यमंत्री गद्दारी करून झालेले 2 उपमुख्यमंत्री या लोकांनी खरं तर पळीभर पाण्यामध्ये, ज्याला हिंदीत चुल्लू भर पाणी में डूब मरना चाहिए, अशा प्रकारची स्थिती आहे। कारण या महाराष्ट्राच्या वाट्याला देशात सगळ्यात जास्त महसूल महाराष्ट्र देशाला देत असताना या महाराष्ट्राच्या वाट्याला मला असं वाटतं पूर्णपणे भ्रमनिरास झाला, अशा प्रकारची स्थिती आहे। जे 4 इंजिन जाहीर केले, कृषी, MSME, गुंतवणूक, निर्यात वाढ, याच्यात जर बघितलं तर याच घोषणा 2014 पासून हे सरकार करत आलेलं आहे। नुसत्या घोषणा आहे, इंजिन सांगितलं पण इंजिन याला मागे डबेच नाही मजबूतीचे, हे डबे इम्बॅलन्स आहे। भारताचा चौबाजूने विकास करायला तर अशा पद्धतीनं हा विकास हे 4ही जे इंजिन करू शकत नाही, अशा प्रकारची स्थिती आहे। कृषी क्षेत्राच्या बाबतीत सरकारने ज्या घोषणा केल्या त्या भ्रमनिरास करणाऱ्या आहे। बेरोजगारांच्या रांगा कशा पद्धतीनं वाढतील अशाच पद्धतीची स्थिती आहे। महागाई आणखी कशी वाढेल अशाच पद्धतीने बजेट आहे। त्यामुळे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या वाट्याला तर काही आलंच नाही, पण या भारतातल्या हिंदुस्थानातल्या जनतेच्या वाट्याला सुद्धा मला असं वाटतं याच्यातून काही मिळालं नाही, अशा प्रकारची स्थिती आहे। घोषणांचा पाऊस, घोषणांचा सुकाळ, एवढंच या बजेटला नाव देता येईल। सर्वसामान्य योजनांसाठी 10 लाख कोटींची तरतूद केलेलीची माहिती सुद्धा अर्थमंत्र्यांनी। मला असं वाटतं मागच्या काळाची तरतूद गेली, त्याच्यातून कोणत्या नव्या योजना झाल्या। 2 वर्षापूर्वी 70 नावानं बजेट केलं होतं, 7 बाजूनं विकास। या 7 बाजूपैकी कोणत्या ऋषीचा विकास झाला हे या बजेटमधून देशाच्या अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केलं पाहिजे। नुसतं नाव मोठं दिलं जातं 70, आता मोठं नाव दिलं 4 इंजिन, MSME, कृषी, गुंतवणूक, निर्यात वाढ। आता निर्यात वाढ कशी करणार? आयात निर्यात धोरणच आहे, मग कांद्याची निर्यात का करू देत नाही, सोयाबीनची निर्यात का केली जात नाही? आणि म्हणून या सगळ्या नुसत्या घोषणा आहे, निर्यात वाढ म्हणायची, पण आयाताचं प्रमाण या महाराष्ट्रात वाढवायचं। मग कृषी माल असेल, कापूस असेल, सोयाबीन असेल, तेलबी असेल, याची नुसती आयात होते, निर्यात कुठे होती? आणि म्हणून या सरकारचं हे घोषणाबाज सरकार आहे। जनतेला, शेतकऱ्यांना, युवकांना कोणत्याही प्रकारे आधार न देणार आहे सरकार आहे, तशी स्थिती बजेटमधून दिसते। सर्वसामान्यांना टॅक्समध्ये राहत मिळावी यासाठी 12 लाखापर्यंत जो स्लॅब जो वाढवण्यात आलेला आहे, कसं बघताय? कुठे वाढवलेला आहे? माझ्याकडे याचं डिटेल आहे। 12 लाखला 10% भरावं लागणार आहे टॅक्स। 12 लाख ज्याचं उत्पन्न आहे त्याला 10% टॅक्स भरावं लागणार आहे। घोषणा वेगळी आहे, प्रत्यक्षात वेगळे। माझ्याकडे डिटेल्स आहे। ज्याचं 12 लाख उत्पन्न आहे त्याला 10 लाख रुपये 10% टॅक्स आहे। सर, आपण जर बघितलं दुसरा वेगळा प्रश्न आहे, धनंजय मुंडेंची पाठराखण ज्याप्रमाणे नामदेव तापकीर करतात, या काळी सगळेजण एकत्र येऊन धनंजय मुंडेवरती आघात करत आहेत। संतांनी आशीर्वाद दिला पाहिजे, पण तो गुन्हेगारांना नाही, दोषींना नाही। संत सगळ्यांचे असतात, सगळ्या समाजाचे असतात, सगळ्या जातीचे असतात, सगळ्या धर्माचे असतात, कोणत्याही एका जातीपातीचे नसतात। संतांचा आदर या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य जनता करत असते। संतांची कधी जात पहिले नाही, म्हणजे खरं तर संतांचं मूळ आणि कुळ कधी बघितलं जात नाही, आणि त्या पद्धतीनं संतांनी मला असं वाटतं सगळ्यांना आशीर्वाद दिले पाहिजे। ज्या धनंजय मुंडेंच्या चेले चपाट्यांनी खून पाडला देशमुख कुटुंबियांचा, हा या शास्त्रींना मान्य आहे का? हा माझा त्यांना सवाल आहे। एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातल्या एखाद्या सरपंचाचा खून पाडणं आणि हे लोक धनंजय मुंडेंच्या जवळचे असणं, मला असं वाटतं हे काय खोटं आहे का? हे सत्य आहे। मग एवढे लोक आरोपी फिरतात का 15-15 दिवस? एवढी कोट्यवधीची प्रॉपर्टी कशी जमतात? या आशीर्वाद देणं, अशा पद्धतीने धनंजय मुंडेंना नामदेव तापकीरनी आशीर्वाद देणं, गडावरनं आम्ही धनंजय मुंडेच्या पाठीशी असं सांगून पाठराखण करणं, याकडे कसं बघतात? मी व्यक्तिगत बोलत नाही, परंतु कोणत्याही गुन्हेगारांना पाठराखण संतांनी करणं हे चुकीचं आहे। संतांनी खऱ्या अर्थानं गुन्हेगारांना शिक्षा मिळाली पाहिजे ही भूमिका घेतली पाहिजे। संत हे समाजाचे मार्गदर्शक असतात, आणि जर संतच गुन्हेगाराचं पाठराखण करायला लागले तर मला असं वाटतं आपण कोणत्या दिशेने जातोय हे आपल्याला सगळ्यांनाच विचार करायला लागणारी घटना आहे। साहेब, भाजपचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या विरोधात वातावरण भाजपमध्ये तयार झालेलं आहे, पण ते आज मातोश्रीवर आलेले पाहायला मिळाले। नेमकं कशासाठी भेट होती? नाही, त्यांच्या मुलाचं लग्न आहे, त्याच्यामुळे निमंत्रण द्यायला आले होते। ही काही राजकीय भेट नव्हती।
रणजितसिंह पाटलांच्या मुलाचं लग्न आहे 8 मार्चला आणि म्हणून माननीय उद्धव साहेबांना निमंत्रण. मला वाटतं हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे, याचा राजकारणाशी कोणताही संबंध नाही. थँक्यू. सर मुलाखतीचा विषय मुलाखत नाही सगळेच मला काय नाही नाही मुलं एकच मी वेगळा टिकटॉक पण नाही करते इकडे नाही नाही मी आता फक्त उभा राहून सर अरे सगळे येतील नाही लगे. नाही सर मी टिकटॉक नाही करत. सर काल संजय शिरसाट यांनी एबीपी माझाला मुलाखत दिली आणि त्याच्यात म्हटले की आता तोडायची नाही जोडायची वेळ आलेली आहे. आम्ही उद्धव ठाकरेंसोबत जुळवणी करण्याची तयारी करताना पाहिजे. कसं बघतं त्याच्यात? मला असं वाटतं तोडताना थोडीफार जनाची नाही तर मनाची वाटली नाही का आपल्याला. रोज खालच्या स्तरावर टीका करताना आपल्याला काय वाटतं? ज्या पक्षप्रमुखांनी आपल्याला तिकीट दिलं, ज्यांनी निवडून आणण्यासाठी आपल्यासाठी सभा घेतल्या, ज्यांनी सगळ्या प्रकारची मदत केली, त्यांच्या टीका टिप्पणी करताना आपल्याला काही वाटलं पाहिजे मनाला. ठीक आहे, तुम्हाला सत्ता पाहिजे होती, सगळं पाहिजे होतं म्हणून तुम्ही फुटले, पण टीका कोणत्या स्तरावरची करायची? आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांचे विचार असतील, महान विचार त्यांनी व्यक्त केलेले आहे, पण मी असे म्हणेल की हा विचार व्यक्त करत असताना आपण कोणत्या दिशेनं जातोय, आपण काय काय बोलतोय याचासुद्धा विचार केला. सर एक शेवटचा प्रश्न आहे. परवा राज ठाकरेंची सभा झाली आणि त्याच्यानंतर आज सम्राट आग्रलेख आला आणि राज ठाकरेंचं समर्थन केलेलं आहे. राज ठाकरेंनी मांडलेले मुद्दे योग्य असं म्हटलं गेलं. बरोबर आहे, राजसाहेबांनी जे मांडलेले मुद्दे आहेत EVM विषयी, हाच प्रश्न आम्ही 2 महिन्यांनी करतोय. राजसाहेबांनी विचारलं की तुमचा विजय खरा आहे का, हा प्रश्न देवेंद्रजींना विचारलेला आहे. आता त्याच्या आधी राजसाहेब देवेंद्रजी असतील, एकनाथ शिंदे असतील, यांच्या गळ्यात गळा करून फिरत होते. आता त्यांना स्वतःवर बितल्यानंतर या गोष्टीची जाणीव झाली, याचं स्वागत आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.